स्वाधार योजना 2025-26 वसतिगृहाला जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला SMS आलेला असेल किंवा येऊन जाणार की तुम्ही तुमचा फॉर्म स्वाधार योजनेमध्ये कन्वर्ट करा. 10 डिसेंबर 2025 तुम्हाला लास्ट डेट देण्यात आलेली आहे. अशाबद्दलचा एक SMS आलेला आहे. ही माहिती आपण कालच आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे. तर आता फॉर्म कसा कन्वर्ट करायचा या संदर्भात संपूर्ण जी अपडेट असेल ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना लॉग इन करून घ्यायचं आहे. आपल्याकडे एका विद्यार्थ्याची ID आपल्याला मिळालेली आहे. त्यानुसार तुम्हाला संपूर्ण जे डिटेल्स आहे हे समजून सांगणार. यामध्ये थोडा बदल राहण्याचे चान्सेस राहू शकतात, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर डाटा मिळाला नाही तर तुम्ही ऐका, जेणेकरून तुम्हाला त्या माहितीवरून थोडेफार लक्षात येणार. सर्वात प्रथम साईटवर आल्यानंतर लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशनमध्ये तुम्ही क्लिक करा. तुम्हाला तुमचं अप्लिकेशन जे तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो अप्लिकेशन इथे तुम्हाला दिसू शकते. कोणाला दिसेल, कोणाला दिसणार सुद्धा नाही. घाबरण्याचं कारण नाही आहे. जर इथे दिसत असेल काही अडचण नाही आहे, जर नाही दिसलं तरी काही अडचण नाही आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रोसीड अप्लिकेशनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून जो फॉर्म आहे आपला तो आपण एडिट करणार. तर बघू शकता यामध्ये फॉर्म हा ऑलरेडी लॉक आहे, एडिट होत नाही. इथे आपल्याला न्यूचं ऑप्शन आहे. इथे आपल्याला स्वाधारला क्लिक करता येणार. स्वाधारला क्लिक करा. इथे तुम्हाला एक विंडो दिलेली आहे. इथे तुम्हाला एक नोटिफिकेशन दिलेली आहे की तुम्ही स्वाधारसाठी प्रथमतः फॉर्म भरत आहेत का. इथे चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करा. आता तुम्हाला इथे सेव्हचं ऑप्शन येऊन जाणार. खाली चेक करा, सेव्ह करा. त्यानंतर तुम्हाला तुमची बाकीची इन्फॉर्मेशन आहे ही एडिट करता येऊ शकते किंवा करता येणार नाही. ओके, यामध्ये घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण सर्वात शेवटी जर तुम्ही आले जिथून आपण फॉर्म सबमिट आणि प्रिंट काढतो तिथे जर क्लिक केलं तुम्ही तर तिथे तुम्हाला संपूर्ण अपडेट दिसेल. बघू शकता यामध्ये आपण वसतिगृहाचा फॉर्म भरला तेव्हा संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे अपलोड केलेले आहे. त्यानंतर स्वाधार योजनेसाठी आपल्याला रिमेनिंग काय डॉक्युमेंट्स लागतात. रेंट ॲग्रीमेंट लागते. रेंट ॲग्रीमेंटसोबत नोटरी लागते, ज्यामध्ये तुम्ही स्थानिक रहिवासी नाही आहे, कोणत्याही शासकीय वसतिगृहाला राहत नाही आहे, याबद्दल एक आपण नोटरी बनवलेली आहे. 5 किलोमीटर तुमचे जे कॉलेज आहे 5 किलोमीटर अंडर येते, याबद्दलचं एक सर्टिफिकेट आहे. 75% तुमची प्रेझेंटी आहे, अशाबद्दल हे डॉक्युमेंट्स आहे. तर तुम्ही जेही स्वाधारसाठी डॉक्युमेंट लागते ते टाकण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, तुम्हाला सुद्धा दिलेले असेल. तर अशा प्रकारे सर्वात प्रथम हे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून घ्या. रेंट ॲग्रीमेंटमध्ये रेंट ॲग्रीमेंट करा प्लस नोटरीची कंबाईन PDF करा. 5 किलोमीटरचं लेटर आहे 5 किलोमीटर करा, प्लस यामध्ये जर तुम्हाला कोणतेही घोषणापत्र किंवा स्वयंघोषणापत्र सांगितलं असेल तर कंबाईन करा. प्रेझेंटीमध्ये तुम्ही प्रेझेंटी सर्टिफिकेट अपलोड करा, प्लस यासोबत ॲड करा एकाच PDFमध्ये तुमचा काही जिओग्राफिक फोटो असेल किंवा XYZ 1-2 डॉक्युमेंट्स असेल तर तुम्ही या साईजमध्ये जर मॅनेज होत असेल तर तुम्ही त्यासोबत अटॅच करून हे डॉक्युमेंट्स अपलोड करा. अपलोड केल्यानंतर बघू शकता आता यामध्ये एक कंडिशन अशी सुद्धा आहे की तुमचा जो फॉर्म आहे कोणाचा फॉर्म संपूर्ण एडिट होऊ शकतो आणि कोणाचा फॉर्म संपूर्ण एडिट होणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक जसे आपण स्वाधारचे फॉर्म भरतो त्याचप्रमाणे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या पेजवर तुम्हाला स्वाधार जे ऑप्शन आहे हॉस्टेलच्या बाजूला तिथे क्लिक करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही संपूर्ण डाटा एकदा चेक करा, ओके असेल तर तुम्ही फायनल जो सबमिटला क्लिक करतो तेव्हा तुम्हाला संपूर्ण फॉर्म दिसते. तेव्हा काय चेक करा, इथे स्कीम चेक करा. सर्व्हिस नेम काय आहे, स्वाधार सर्व्हिस हे असणं गरजेचं आहे. स्वाधार सर्व्हिस असलीच पाहिजे, कारण हा फॉर्म तुमचा कन्वर्टेड फॉर्म आहे. स्वाधार सर्व्हिस असेल तरच आपला फॉर्म स्वाधारमध्ये जाणार असं आपण समजू शकतो. त्यानंतर सर्व फॉर्म केल्यानंतर इथे तुम्हाला हॉस्टेलचे जे नाव आहे, जे तुम्ही हॉस्टेलचा फॉर्म भरलेला होता हे तुमच्या फॉर्ममध्ये राहू शकतात. घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण हे आम्ही प्रयत्न केलेला आहे परंतु हे रिमूव्ह झाले नाही, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे. फक्त जो आपला फॉर्म आहे हा स्वाधारमध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही टाकलेले हे जे एक डॉक्युमेंट्स संपूर्ण डॉक्युमेंट्स प्रॉपर चेक करा. एकूण एक डॉक्युमेंट ओके आहे का चेक करा. कास्ट सर्टिफिकेट, इन्कम, डोमेसाईल, बोनाफाईड सर्टिफिकेट, डिक्लेरेशन टाकले असेल, रेंट ॲग्रीमेंटमध्ये बरोबर टाकलेले आहे का, त्या फोल्डरमध्ये म्हणजे रेंट ॲग्रीमेंटमध्ये रेंट ॲग्रीमेंटच अपलोड केलेले आहे का, संपूर्ण चेक करा. जर संपूर्ण डाटा ओके असेल इथे एक चेकबॉक्स आहे आणि इथून तुम्ही प्रोसीड टू अप्लाय. एकदा प्रोसीड टू अप्लायला तुम्ही क्लिक केले की तुमचा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुमचा अप्लिकेशन जे आपण सांगितलं होतं स्टार्टिंगला तिथे येऊन जाणार. जर तिथे तुम्हाला ऑलरेडी तुमचा फॉर्म असेल तर तुम्हाला सध्याचं जे स्टेटस आहे हे स्टेटस तुम्हाला सेंड बॅकमध्ये दाखवण्यात येणार. ओके, जर तुमचा तिथे फॉर्म दिसत असेल तर सेंड बॅकमध्ये दाखवण्यात येणार. आणि जेव्हा तुम्ही हा फॉर्म इथून सबमिट करणार स्वाधारमध्ये तिथे तुमचा जो फॉर्म आहे हा अंडर स्क्रुटिनीमध्ये जाणार. फक्त एकच लक्षात ठेवा
की फॉर्म सबमिट करताना जे मी आता तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की स्वाधारमध्ये कन्वर्ट झालेला आहे का, स्वाधार सर्व्हिस लक्षात असू द्या. तिथे जर तुम्हाला हॉस्टेल सर्व्हिस असेल तर तुम्ही तोच फॉर्म परत हॉस्टेलला भरत असाल. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा. कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. मी प्रयत्न करतो की जेवढ्या कमेंट्सवर मी उत्तर देऊ शकतो देणे सुरूच असते, परंतु संपूर्ण विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट होऊ शकत नाही आहे, कारण की एवढ्या साऱ्या कमेंट्स असतात की आपण त्याला उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही बाकीच्यांच्या ज्या कमेंट चेक करत चला, त्यावरती जर काही रिप्लाय असेल माझा तर तो रिप्लाय बघत चला आणि त्यानुसार आपले जे वर्क आहे हे करत चला. तुम्हीसुद्धा कमेंट्स करा. मी ट्राय करेल की तुम्हालासुद्धा त्याबद्दलची माहिती देण्यात येणार. अशा प्रकारे तुम्ही कन्वर्ट करा. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही जवळच्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि स्वाधार योजनेबद्दल आपल्यापर्यंत जीही अपडेट येईल तीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.